एक अमूल्य सेवा सर्वांसाठी प्रभातीचे मनन आज 1000 एपिसोड्स पूर्ण करत आहे. याचा एक वेगळा आनंद आम्हा प्रत्येकाला आहे आणि मी आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो की हा प्रवास गेला 7 फेब्रुवारी 2022 पासून सुरू झाला आणि आज 15 एप्रिल 2025 ला हा 1000 एपिसोडचा एक टप्पा परमेश्वराने यशस्वीरित्या पार पडला. एक यशस्वी सेवा आजपर्यंत प्रभूने पार पाडली. यासाठी आम्ही प्रभूला धन्यवाद देत त्याचे उपकार मानत आजच्या शास्त्र म्हणण्याकडे आपण येणार आहोत आणि आजच्या या विशेष भागासाठी वचन म्हणण्यासाठी जो शास्त्र भाग परमेश्वर तुमच्या आणि माझ्या समोर आणू इच्छितो तो शास्त्र भाग आहे यहोशुवा याचा पहिला अध्याय वचन 1 ते 9. मी आपल्यामध्ये वाचन करतोय. यहोशुवा याचा पहिला अध्याय वचन 1 ते 9. परमेश्वराचे सेवक मोशे याच्या मृत्यूनंतर मोशेचा मदतनीस नूनाचा मुलगा यहोशुवा याला परमेश्वराने सांगितले की माझा सेवक मोशे मृत पावला आहे, तर आता उठ व यांना अर्थात इस्रायल लोकांना जो देश मी देत आहे यात तू या सर्व लोकांसहित यार्देन ओलांडून जा. मी मोशेला सांगितले होते त्याप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी तुमचे पाऊल पडेल ते ठिकाण मी तुम्हाला दिले आहे. रान व हा लबानोन यापासून महानद फरात पर्यंतचा हित्ती यांचा सर्व प्रदेश व मावळतीकडे महासमुद्राचा प्रदेश तुमचा होईल. तुझ्या आयुष्यात तुझ पुढे कोणाचाही टिकाव लागणार नाही. जसा मोशेबरोबर मी होतो तसाच तुझ्या बरोबरही मी असेल. मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही. खंबीर हो, हिम्मत धर, कारण जो देश या लोकांच्या पूर्वजांना देण्याची शपथ मी यांच्याजवळ वाहिली आहे तो तू यांना वतन म्हणून मिळवून देशील. मात्र तू खंबीर हो व खूप हिम्मत धर आणि माझा सेवक मोशे आणि तुला दिलेले नियमशास्त्र सगळे काळजीपूर्वक पाळ. ते सोडून उजवी डावीकडे वळू नको, म्हणजे जाशील तिकडे तू यशस्वी होशील. नियमशास्त्राचा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे. त्या जे काही लिहिले आहेत ते तू काळजीपूर्वक पाळ आणि रात्रंदिवस त्याचे वर्णन कर, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यश प्राप्ती घडेल. मी तुला आज्ञा केली आहे ना, खंबीर हो, हिम्मत धर, घाबरू नको, कचरू नको, कारण तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्या बरोबर असेल. वाचलेला शास्त्र भाग आम्हाला या ठिकाणी समजण्यास परमेश्वर आमचे सहाय्य करो. फ्रॅनो, आम्ही पाहतोय परमेश्वराने इस्रायल लोकांना एक अभिवचन दिले होते की मी तुम्हाला कनान देश देईल. या योजनेला पूर्ण करण्यासाठी परमेश्वराने मोशेला निवडले. परमेश्वराला त्याच्या लोकांवर विशेष प्रेम होतं आणि त्यामुळे तो त्याच्या लोकांना गुलामीत राहून त्रास सहन करताना पाहू शकत नव्हता. मोशेच्या नेतृत्वामध्ये देवाच्या लोकांचा मिस्र पासून कनान देशाचा प्रवास सुरू झाला. कनान देशामध्ये पोहोचण्यापूर्वीच इस्रायल लोकांचं नेतृत्व करणारा देवाचा सेवक मोशे मरण पावला. परमेश्वराच्या या सेवेसाठी कार्यासाठी मोशेला निवडलं. ते कार्य किंवा ते सेवा अजून पूर्ण झाली नव्हती. आम्ही पाहतोय की सेवेचा एक टप्पा, एक मोठं आव्हान, एक मोठं कार्य परमेश्वराने मोशेद्वारे पूर्ण केलं. मात्र अजूनही ते सेवा पूर्ण झाली नव्हती, ते कार्य पूर्ण झालं नव्हतं. मात्र देवाचा दास, नेतृत्व करणारा देवाचा सेवक मोशे मृत्यू झाल्यामुळे त्याच सेवेचा आता पुढील टप्पा पूर्ण करणार कोण? तर परमेश्वराने यहोशुवाला निवडले आणि परमेश्वराने यहोशुवाच्या जबाबदारीमध्ये यहोशुवाच्या नेतृत्वामध्ये परमेश्वराने पुढील सेवकाई यहोशुवाला सोपवली. आम्ही पाहतोय मोशेच्या मृत्यूनंतर परमेश्वर यहोशुवाला म्हणतोय माझा सेवक मृत्यू पावला आहे, तर आता उठ, इस्रायल लोकांना ज्या देशामध्ये घेऊन जाण्यासाठी त्यांना वचन दिले आहे त्यांच्या सहित यार्देन नदी ओलांडून जा. यहोशुवाची सेवा एक टप्पा पूर्ण करण्याची सेवा आम्ही पाहतोय. यहोशुवाची सेवा एक टप्पा गाठण्याची सेवा आम्ही पाहतोय. यार्देन नदी ओलांडण्याची सेवा, अशी सेवा एक अंतिम ध्येय पूर्ण करण्याची, इस्रायल लोकांना कनान देश मिळवून देण्याची सेवा. परमेश्वराने मोशेद्वारे इस्रायल लोकांना तांबड्या समुद्रातून बाहेर काढले. मात्र आता यार्देन नदीतून त्याच्या लोकांना पार करण्यासाठी परमेश्वर यहोशुवाला ही सेवा सोपवत आहे. परमेश्वराने यहोशुवाला ही सेवा दिली, त्यासाठी त्याला एक मोठी हिंमत देखील दिली. आम्ही पाहतो मोठं प्रोत्साहन दिलं. आम्ही वाचलंय की परमेश्वर ते सेवा कशी करायची त्यासाठी नियमशास्त्र दिलं आणि ही सेवा तू यशस्वीरित्या पूर्ण करणार याची खात्री देखील परमेश्वराने दिली. आम्ही वाचतोय की यहोशुवा याच्या अध्याय 2 आणि 3 मध्ये की यहोशुवाने आपल्या लोकांसोबत इस्रायल लोकांना यशस्वीपणे ते यार्देन नदी पार केली. त्यांच्या सेवेचा एक टप्पा त्यांनी पूर्ण केला. यहोशुवाला मिळालेल्या सेवेतील एक भाग, मोठी कामगिरी या ठिकाणी पूर्ण झालेली आम्ही पाहतोय.
देवाच्या मार्गदर्शनाने, देवाच्या सामर्थ्याने, देवाकडून मिळणाऱ्या प्रोत्साहनाने, देवाच्या हिमतीने यहोशुआने एक सेवेचा टप्पा पूर्ण केलेला आम्हाला या ठिकाणी पाहाव्यास मिळते. यशस्वीपणे देवाच्या सेवकाईचा एक टप्पा पार पाडणारा देवाचा यशस्वी सेवक म्हणून आम्ही यहोशुआकडे पाहतो. आम्ही पाहतो त्यांनी 12 दगड एक स्मरण करून ठेवले त्याच्या पुढील पिढीसाठी सांगण्यासाठी. कशासाठी? की परमेश्वराने कशा प्रकारे अद्भुतरित्या त्याच्या लोकांना यार्दनेतून बाहेर काढलं, यासाठी ते 12 दगड त्यांचं स्मरण म्हणून ठेवलं गेलं होतं. आज आम्ही साक्षीदार आहोत. आम्ही पाहतोय की आम्ही प्रियानो आज ऐकत आहोत की अमूल्य सेवा सर्वांसाठी प्रभातीचे म्हणून आज 1000 भाग पूर्ण करत आहे. आम्ही ऐकलं की 7 एप्रिल फेब्रुवारी 22 पासून तर आज 15 एप्रिल 2025 ला आज अमूल्य सेवेने आज एक यशस्वी टप्पा पार केलेला आहे. एक यशस्वी सेवकाईला पूर्ण केलेला आहे. अमूल्य सेवेचा एक यशस्वी भाग, एक यशस्वी टप्पा देवाच्या सामर्थ्याने, देवाच्या मार्गदर्शनाने, देवाकडून मिळणाऱ्या प्रोत्साहनाने व देवाच्या हिमतीने हा एक सेवेचा टप्पा परमेश्वराच्या लोकांना, परमेश्वराच्या दासांना गाठण्यासाठी परमेश्वराने एक सामर्थ्य दिलेलं आहे. आणि आज आम्ही या ठिकाणी 100 पेक्षा अधिक लोक, 100 पेक्षा अधिक कुटुंब या ठिकाणी एकत्र जुळलो आहोत. आम्ही हे साक्षीदार आहोत की परमेश्वराने कशा अद्भुत प्रकारे हे 1000 एपिसोड्स, हे 1000 भाग पूर्ण करण्यासाठी देवाच्या दासांना आणि या सेवकाईला ज्या प्रकारे मदत केली. या सेवेला एक यशस्वी टप्पा गाठण्यासाठी परमेश्वराने जे मदत केली, हे सहाय्य केलं, हे आम्ही कसं काय म्हणू शकतो की यशस्वी टप्पा पार झाला. आम्ही पाहतो महाराष्ट्रात सुरू असलेल्या ऑनलाईन वचन सेवकाईमध्ये, याच वर्णामध्ये आम्ही असं पाहतोय की 100 पेक्षा अधिक लोक रोज सकाळी एकत्र येऊन परमेश्वराच्या वचनाचा आनंद घेत आहे. या सेवकाईमध्ये पाहतोय की लोकांचा उत्साह, लोकांकडून या सेवेसाठी मिळणारं भरपूर प्रेम, भरपूर प्रार्थना, आणि आम्ही पाहतोय की वेळेच्या आधीच या ठिकाणी येऊन जुळण्याची एक इच्छा आणि लोकांची जुडण्याची दिवसांदिवस वाढत असलेली संख्या यावर हे दिसून दिसते की महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रातील अधिक बाहेर ठिकाणी देखील या सेवा आशीर्वादाचं कार्य ठरत आहे. प्रियानो, आम्ही पाहतो यहोशुआला परमेश्वराने एक विशेष सेवा दिली, यहोशुआला परमेश्वराने एक विशेष कामगिरी दिली. त्याचप्रमाणे अमूल्य सेवा सर्वांसाठी प्रभातीचे मनन ही देखील एक विशेष सेवा आहे. एका काही वैशिष्ट्याने भरलेली सेवा आहे. ज्यावेळेस देवाच्या वचनावर मी मनन करत होतो, परमेश्वर काही विशेष गोष्टी मला या सेवकाईतून दाखवत होता की कशा प्रकारे यहोशुआला परमेश्वराने दिलेली सेवा विशेष आहे. त्याच प्रकारे कशा प्रकारे अमूल्य सेवा हे एक विशेष वैशिष्ट्याने भरलेली सेवा आहे. यहोशुआला परमेश्वराकडून मिळालेली सेवा फार विशेष का आहे आम्ही पाहूया. इस्रायल लोकांच्या वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये त्यांना प्रोत्साहन करण्याची कामगिरी सेवा परमेश्वराने यहोशुआला दिली होती. आम्ही यहोशुआ 10:25 जर वाचलं किंवा इतर आणखी काही वचनं वाचले तर आम्हाला पाहाव्यास मिळेल की परमेश्वर यहोशुआला विविध प्रसंगात प्रोत्साहित करत असतो. परमेश्वर यहोशुआला हिंमत देतो असे, आणि त्यानंतर यहोशुआ देवाच्या लोकांना प्रोत्साहन करण्याचं, यहोशुआ वेगवेगळ्या परिस्थितीत लोकांना हिंमत देण्याचं, त्यांना परमेश्वराच्या वचनाने बल देण्याचं, त्यांना खंबीर करण्याचं, विश्वासात खंबीरपणे उभे राहण्यासाठी प्रोत्साहन करण्याचं काम यहोशुआ आपल्या सेवेतून करत असे, हे आम्हाला पाहाव्यास मिळते. अमूल्य सेवा सर्वांसाठी प्रभातीचे मनन आहे. हे सेवकाई आज आमच्यासाठी विशेष का आहे? आज अमूल्य सेवा सर्वांसाठी 1000 एपिसोड्स पूर्ण करत आहे. या माध्यमातून एक अद्भुत सेवा घडत आहे. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून देव त्याच्या विश्वासणाऱ्यांसोबत, त्याच्या सेवकांसोबत, त्याच्या मंडळांसोबत बोलत आहे. मला पूर्ण विश्वास आहे की आज बहुतांश लोकांना या अमूल्य सेवेद्वारे होणाऱ्या वचन सेवकाईतून प्रोत्साहन मिळालं, एक मोठी हिंमत मिळाली, एक मोठा धीर मिळाला. वेगवेगळ्या परिस्थितीतून, आव्हानातून जाण्यासाठी, गुजरण्यासाठी वचनातून ऊर्जा प्राप्त झाली. आम्ही पाहतोय अमूल्य सेवा आज महाराष्ट्रातील सेवकांना, मंडळीला, विश्वासणाऱ्याला एक आत्मिक प्रोत्साहन देण्याचं, हिंमत देण्याचं आणि प्रतिकूल परिस्थितीत खंबीरपणे उभे राहण्यासाठी आत्मिक ऊर्जा देण्याची सेवा आज या सेवकाईतून घडत आहे. हा सेवकाईचा किंवा या सेवकाईचा एक हा वैशिष्ट्य आहे, आणि यासाठी आम्ही परमेश्वराला धन्यवाद दिले पाहिजे. आम्ही वाचतोय की पहिले थेसलोनिकरास पत्र 5 अध्याय 14 वचन की म्हणून तुम्ही एकमेकांना सांत्वन करावं, एकमेकांची उन्नती करा. आज उन्नतीच्या कार्यासाठी आणि आत्मिक उन्नतीचं काम हे सेवा महाराष्ट्रातील विविध मंडळांसाठी आणि विश्वासांसाठी कामाची ठरत आहे.
आम्ही पाहतोय यहोशुवाला परमेश्वराकडून मिळालेली सेवा फार विशेष का होती? कारण यहोशुवाची सेवा परमेश्वराच्या नियमशास्त्राचं स्मरण करून देणारी सेवा होती. आम्ही जर पहिला अध्याय 13 वचन, तिसरा अध्याय 9 वचन, 8वा अध्याय 34 आणि 35 वचन जर वाचलं तर आम्हाला पाहाव्यास मिळते की त्यानंतर नियमशास्त्राच्या ग्रंथात लिहिलेल्या आशीर्वादाची व श्रापाची सर्व वचने त्याने लोकांना वाचून दाखवली. त्याच्या तिथे स्त्रिया असतील, मुले बाळे असतील, त्यांच्यामध्ये राहणारे सर्व उपरी असतील, यांच्या समोर मोशेने दिलेले नियमशास्त्र आम्ही पाहतो यहोशुवाने वाचून दाखवले. त्यातला एकही शब्द त्याने गाळला नाही. यहोशुवाने इस्रायल लोकांमध्ये आत्मिक जागृती आणण्याचं काम केलं. लोकांना परमेश्वराच्या वचनाचं स्मरण देण्याचं काम केलं. देवावरील विश्वास असेल, आज्ञापालन असेल, देवाचं भय असेल, देवाच्या नियमशास्त्रानुसार चालणं असेल, काय करायचं आहे, काय करायचं नाही, या सर्व गोष्टी नियमशास्त्रातून देवाचा दास सांगत असे. अमूल्य सेवा सर्वांसाठी प्रभातीचे मनन ही सेवा आमच्यासाठी विशेष का आहे? कारण या सेवेच्या माध्यमातून देखील आम्ही पाहतो प्रति दिवशी 100पेक्षा अधिक लोक, अर्थात 100पेक्षा अधिक कुटुंब रोज सकाळी देवाच्या वचनाशी जोडले जातात. आम्ही पाहतो अमूल्य सेवा रोज परमेश्वराच्या वचनाचं स्मरण करून देणारी सेवा आहे. या माध्यमातून येणाऱ्या देवाची वचने आम्हा कित्येकांना आत्मिक जागृतीचं काम ठरलेलं आहे. आम्ही या माध्यमातून येणाऱ्या देवाची वचनं बहुतांसाठी देवाच्या विश्वासणाऱ्यांसाठी, देवाच्या भयामध्ये वाढण्यासाठी, देवाचं आज्ञापालन करण्यासाठी, आज्ञापालनात वाढण्यासाठी कारणीभूत ठरला आहे. बहुतांश बहीण भावंडांना आत्मिक नवजीवन देणारी, आत्मिक आशीर्वादाने भरणारी, आत्मिक रिवायवल देणारी अशी एक सेवा या अमूल्य सेवेच्या माध्यमातून घडलेली आहे. आम्ही पाहतो देवाचे वचन आम्हाला पापापासून दूर ठेवण्याचं काम करते. स्तोत्रसंहिता 119 9 ते 11 मध्ये वाचतोय. देवाचं वचन आपल्या विचारात बदल घडवते असं आम्ही वाचतोय. देवाचं नियमशास्त्र आमच्या मनाचं पुनरुज्जीकरण जीवन करते असं आम्ही स्तोत्रसंहिता 19:7 मध्ये वाचतो. आणि तेच कार्य आज या मंडळीच्या माध्यमातून आणि या अमूल्य सेवेच्या माध्यमातून होत आहे. यहोशुवाची सेवा परमेश्वराकडून जी मिळाली ती सेवा फार विशेष का होती? कारण तरुण यहोशुवाची सेवा ही वडिलांना, याजकांना मार्गदर्शन व त्यांचं नेतृत्व करणारी सेवा होती. आम्ही 3रा अध्याय 6 वचन, 4था अध्याय 15 आणि 17 वचन, आणि आम्ही पाहिलं जर आम्ही 23वा अध्याय आणि 24वा अध्याय जर आम्ही वाचला तर आम्हाला पाहाव्यास मिळेल की तरुण यहोशुवा इस्रायलच्या वडिलांना, याजकांना, अंमलदारांना नियमशास्त्रातून वेळोवेळी मार्गदर्शन करत, त्यांचं नेतृत्व करत त्यांना कनान देशामध्ये घेऊन गेला. वेगवेगळे प्रसंग होते, वेगवेगळ्या ठिकाणी त्याने देवाच्या वचनाचा उपयोग करत लोकांना पुढे नेलं. अमूल्य सेवा सर्वांसाठी प्रभातीचं मनन आज तेच करत आहे. आम्ही देखील पाहतोय की या सेवेमध्ये देखील एक वैशिष्ट्य आम्हाला पाहाव्यास मिळते की 1000 एपिसोड्सच्या या प्रवासामध्ये महाराष्ट्रातील विविध तरुण सेवकांना ही संधी मिळाली देवाच्या वचनातून सेवकाई करण्याची. एक मंडळीतील जबाबदार भावंड असतील, या माध्यमातून पुढे येऊ शकले, देवाचं वचन शिकवू शकले. मी पाहतोय माझ्या समोर जे माझे वडील जण बसलेले आहेत, मी पाहतोय वडील आहेत, देवाचे सेवक आहे, वरिष्ठित वयस्कर देवाचे दास आहे, वडील वर्ग आहेत, मंडळी आहेत, वयस्कर लोक आहेत. पण त्यांच्या समोर माझ्यासारखा एक छोट्याशा लहान वयाच्या आणि तरुण एका व्यक्तीला येऊन देवाच्या वचनाची सेवा करायची संधी मला मिळत आहे. हे प्रियांनो या अमूल्य सेवेच्या सेवकाईचे एक वैशिष्ट्य आहे की ज्या प्रकारे यहोशुवाने तरुण माणसाने देवाच्या याजकांना, देवाच्या वडिलांना चालवलं, नेतृत्व केलं. आज संधी आम्हाला देखील मिळते, या प्लॅटफॉर्मवर ते संधी मिळते की देवाचे तरुण सेवक, तरुण कमी वयाचे देवाचे तरुण लेकर इथे येऊन प्रभूचं वचन वाटू शकत आहे. पवित्र शास्त्र देखील आम्ही पाहतो, याकोबात आम्ही योसेला पाहतो, आम्ही दाविदाला पाहतो, आम्ही यिर्मयाला पाहतो, आम्ही तिमोथेला पाहतो. हे देवाचे तरुण सेवक ज्यांनी नम्रपणे वडीलधाऱ्या लोकांना देवाच्या वचनात वाढवण्याचं आणि चालवण्याचं काम केलंय. आम्ही पाहतो यहोशुवाला परमेश्वराकडून मिळालेली सेवा हे फार विशेष का होती? कारण यहोशुवाची सेवा आम्ही पाहतोय, यहोशुवाची सेवा भरपूर उत्साहाने, सेवेप्रती असलेल्या तत्परतेने, ओझ्याने आणि सेवेच्या विविध पूर्वतयारीने भरलेली यहोशुवाची सेवा होती. अर्थात काय तर यहोशुवाच्या सेवेत भरपूर उत्साह, सेवेप्रती असलेलं ओझ, सेवेसाठी असलेली पूर्वतयारी आम्हाला यहोशुवाच्या सेवेत दिसून येते. 3रा अध्याय 1 वचन, 6वा अध्याय 12 वचन, 7वा अध्याय 16 वचन, 8वा अध्याय 10वा वचन आम्ही तेच वाचतो की यहोशुवाचं भोर सकाळी उठणं आणि देवाच्या कामाला करण्यासाठी हातात घेणं, यावरून यहोशुवाचा उत्साह आणि सेवेप्रती त्याचं असलेलं समर्पण दिसून येते.
यार्देन नदी पार करणं असेल किंवा कनान देशात प्रवेश करणं असेल, तो कुठे थकला नाही, त्याने भरपूर विश्रांती घेतली नाही, कसल्याही प्रकारचा निराश झाला नाही. आपल्या लोकांचा कळवळा करत, देवाच्या आज्ञेचं पालन करत त्याने आम्ही पाहतो कनान देश गाठलेला आहे. प्रियांनो, प्रभूच्या सेवेप्रती हेच गांभीर्य आणि हेच सेवा आम्ही अमूल्य सेवकाईमध्ये देखील पाहतोय. अमूल्य सेवा सर्वांसाठी प्रभातीचं मनन आहे. या सेवेमध्ये आम्हाला हेच पाहायला मिळते की आज 1000 एपिसोड्स पूर्ण होत आहे. अमूल्य सेवेने यशस्वीपणे देवाचा एक सेवेचा मोठा टप्पा पार केला आहे. पण त्यासाठी आम्ही देवाचे उपकार मानतोय. बंधू तडके फोनवर मला सांगत होते की ज्या दिवसापासून परमेश्वराने सेवा माझ्या हातात दिली, त्या दिवसापासून तर आजच्या दिवसापर्यंत कोणत्याही प्रकारचा खंड न पडता, कशाही प्रकारे सेवकाई एकही दिवस न थांबता आज 1000 एपिसोड्स पूर्ण करत आहे. माझ्या प्रियांनो, हे सर्व तेव्हा शक्य झालं. याच्या पाठीमाग भरपूर श्रम आहेत, भरपूर रात्रीचं जागरण आहे, भोर पहाटेचं उठणं आहे, प्रार्थना करणं आहे, भरपूर उत्साह आहे, ओझ्याची ही सेवाची वाहनी आहे. विविध प्रकारची पूर्वतयारी आम्हाला या सेवेमध्ये पाहाव्यास मिळते. त्यात आम्ही आठवड्याभराचं सेवकाईचं वेळापत्रक असेल, सेवेचं व्यवस्थापन असेल, युट्यूबवर सेवकाईचं ब्रॉडकास्टिंग करणं असेल, 100 लोकपेक्षा अधिक लोकांना प्लॅटफॉर्मवर एकत्र आणून त्यांच्या पाठीमागे आम्ही एक मोठं परिश्रम, एक मोठी सेवा, एक मोठं समर्पण, एक मोठं ओझं या बंधू लोकांचं आणि या सेवेचं आम्ही पाहतोय. आणि ज्यामुळेच ही सेवा आमच्यासाठी आशीर्वादाची ठरत आहे. शेवटचा मुद्दा आणि या ठिकाणी मी थांबतोय की यहोशुवाला परमेश्वराकडून मिळालेली सेवा फार विशेष का होती? कारण यहोशुवाची सेवा ही इस्रायल लोकांना कनान देशात घेऊन जाणारी सेवा होती. यहोशुवाच्या सेवेचा अंतिम ध्येय इस्रायल लोकांना कनान देशात घेऊन जाण्याची कामगिरी होती. आम्ही पहिला अध्याय 6व्या वचनात वाचतोय की आम्ही यहोशुवाला एकंदर सेवेतून, त्याच्या कामगिरीतून आम्हाला हे पाहाव्यास मिळते की परमेश्वराने यहोशुवाला जी सेवा दिली ती सेवा परमेश्वराच्या लोकांना कनान देशात घेऊन जाण्याची सेवा होती. इस्रायल लोकांना कनान देश दाखवण्याची सेवा होती. त्या देशामध्ये घेऊन जाण्याची कामगिरी परमेश्वराने यहोशुवावर सोपवली होती. अमूल्य सेवा सर्वांसाठी प्रभातीची मनन ही सेवा आम्हाला पाहाव्यास मिळते की या सेवेस देखील तेच वैशिष्ट्य आहे, तेच विशेष आहे. कारण या सेवेचा देखील तेच अंतिम ध्येय आणि हेतू आहे की देवाच्या वचनाच्या द्वारे लोकांना तारणाच्या ज्ञानापर्यंत पोहोचवण्याचं, वचनात वाढवण्याचं, प्रभू येशू ख्रिस्ताला जीवनाचा उद्धार करता म्हणून स्वीकार करता यावं म्हणून योग्य ते शिक्षण, योग्य ते मार्गदर्शन यातून द्यायचं. विश्वासणाऱ्यांना आध्यात्मिक परिपूर्णता यावी, परिपक्वता यावी, जेणेकरून लोक सार्वकालीन स्वर्गीय जीवनाचे वाटेकरी होतील, स्वर्गात प्रवेश करू शकतील. बहुतांश लोकांना सार्वकालीन जीवनात आणण्याचे काम, विश्वासणाऱ्यामध्ये आध्यात्मिक परिपूर्णता आणि परिपक्वता आणण्याचं काम आज अमूल्य सेवा प्रभातीच्या मननाच्या द्वारे झालेला आहे. आणि या गोष्टीसाठी आम्ही परमेश्वराचे आभार मानणं आवश्यक आहे. आम्ही परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देणं आवश्यक आहे. 1000 एपिसोड्स आज पार पडत आहे, परंतु आज आम्हाला ठाऊक आहे की आज हजारो लोकांना या माध्यमातून देवाने आशिषित केलेलं आहे. आज या सेवेच्या माध्यमातून माझ्या त्या सर्व प्रिय बहीण भावांना मला एक पुन्हा संधी या ठिकाणी आपल्याला या अनुषंगाने मिळत आहे की जर तुम्ही तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये आपल्या पापाचा पश्चाताप करून प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनात तारणा म्हणून स्वीकार केला नसेल, तर पुन्हा या माध्यमाने, या सेवकाच्या माध्यमातून ही संधी आम्हाला मिळत आहे की आम्ही पुन्हा एकदा प्रभू येशूच्या ज्या वचनाकडे लक्ष लावत, आमच्या वैयक्तिक पापांचा पश्चाताप करत, प्रभू येशू ख्रिस्ताला आमच्या जीवनाचा उद्धार करता म्हणून स्वीकार करून त्याला ग्रहण करत या सार्वकालीन जीवनात तुमचा प्रवेश निश्चित करून तुम्ही घेऊ शकता. आम्हाला परमेश्वराने आज्ञा दिलेली आहे. मत्ती सुवर्तमान 28:18-20 मध्ये आम्ही वाचतोय. त्या आज्ञेचं पालन करत आम्ही या वचनाकडे आमचं लक्ष लावूया. माझ्या प्रियांनो, देवाने जे मला आज दिलं या विचारातून मी तुमच्या पुढे विचार मांडलेले आहेत. प्रभू आमच्या या आजच्या विचारातून आम्ही जे समजण्याचं काम केलेलं आहे की जेव्हा परमेश्वराने आम्हाला दाखवलेलं आहे, आजच्या या विचारांना समजण्यास प्रभू आमच्या प्रत्येकांचं सहाय्य करो ही प्रभूचरणी प्रार्थना करत, तसंच अमूल्य सेवा सर्वांसाठी प्रभातीचे मनन या सेवकाईला भविष्यातील उत्तम सेवेसाठी शुभेच्छा देत मी या ठिकाणी थांबतो. आमेन.